नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती संदर्भात बघा मागील काही दिवसांपासून आपण बोलत होतो. आता बघा छत्रपती संभाजीनगर मनपा भरती जाहिरात जे आहे ते अखेर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीची सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया, की प्रत्येक पदानुसार रिक्त पदांची माहिती, त्यासोबतच बघा याची सिलेक्शन निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे. संपूर्ण जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ही माहिती बघण्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार की दिनांक 16/2/2026 या तारखेला जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून जर बघितलं तर वृत्तपत्रामध्ये माहिती मिळत होती की फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानुसार जर बघितलं तर जाहिरात जी अखेर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत जे प्रस्तुत जाहिरातीत नमूद केले आहे. आता बघा सेवा व संवर्ग जे की प्रत्येक संवर्ग जे यामध्ये देण्यात आलेले आहे आणि एकूण भरायची पदसंख्या किती आहे यामध्ये इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा अभियांत्रिकी सेवा गट क मध्ये जर बघितलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य वेतन स्तर जर बघितलं S14 नुसार तर बघा 38,600 ते 1,22,800 एकूण भरायची पदसंख्या बघा 32 आहेत. अग्निशमन सेवा घटक मध्ये जर बघितलं तर बघा उप अग्निशमन केंद्र अधिकारी S10 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिला जाणार आहे. 29,200 ते 92,300 आणि यामध्ये जर बघितली तर एकूण 4 पदे रिक्त आहेत. सुरक्षा सेवा घटकासाठी जर बघितलं सहाय्यक सुरक्षा अधिकारी यामध्ये बघा तुम्हाला 29,200 ते 92,300 यामध्ये एक जागा रिक्त आहे. तांत्रिक सेवा घटकासाठी जर बघितलं तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक S10 नुसार जर बघितलं तर 29,200 ते 92,300 तुम्हाला एवढी वेतन श्रेणी मिळणार आहे. एकूण भरायची रिक्त पदसंख्या जर बघितली 24 तुम्हाला यामध्ये जागा दिसून येणार आहेत. त्यानंतर बघा संवर्ग जर बघितलं सार्वजनिक आरोग्य सेवा घटक स्वच्छता निरीक्षक पदाचे नाव S10 नुसार बघा तुम्हाला 29,200 ते 92,300 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. एकूण पदसंख्या बघा 12 जागा रिक्त आहेत. पशुवैद्यकीय सेवा घटकाची पोस्ट आहे पशुधन पर्यवेक्षक S8 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे 25,500 ते 81,100. 7 जागा यामध्ये रिक्त आहेत. अग्निशमन सेवा घटक चालक यंत्रचालक हे पदाचे नाव आहे. S8 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे 25,500 ते 81,100. 15 जागा यामध्ये रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा घटक पदाचे नाव बघा उद्यान सहाय्यक कृषी सहाय्यक S7 नुसार जर बघितलं तर वेतन श्रेणी 21,700 ते 69,100. रिक्त पदांची माहिती बघा 6 जागा रिक्त आहेत. त्यानंतर बघा तांत्रिक सेवा घटकामध्ये जर बघितलं अनुरेखक या पदासाठी एकूण जागा बघा 9 जागा रिक्त आहेत आणि यामध्ये बघा 21,700 ते 69,100 एवढी वेतन श्रेणी मिळणार आहे EVS7 नुसार. अग्निशमन सेवा घटक म्हणजेच की अग्निशामक या पदासाठी जर बघितलं तर एकूण जागा 100 जागा रिक्त आहेत. सर्वाधिक जागा जर बघितलं तर या पदासाठी रिक्त जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. S6 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे 19,900 ते 63,200. लेखा परीक्षण सेवा घटकाची पोस्ट आहे रोखपाल आणि यामध्ये बघा तुम्हाला सेम वेतन श्रेणी जी आहे S6 नुसार मिळणार आहे. 12 जागा यामध्ये पण रिक्त आहेत. आता बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं तुम्हाला इथे वेतन श्रेणी आणि त्यासोबत बघा किती जागा भरावयाची आहे संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा ऑनलाईन अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे जे की बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाची कालावधी जर बघितला तर बघा 17/2/2026 पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे आणि 18 मार्च 2026 ही अंतिम दिनांक असणार आहे. आता बघा ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक जर बघितलं तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे तुमच्या ऑफिशियल म्हणजेच की बघा रजिस्टर्ड नंबरवरती आणि जीमेल आयडी वरती. आणि त्यासोबतच बघा ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत समस्या उद्भवल्यास ईमेल व हेल्पलाईन नंबर क्रमांक. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याच्या वेळी काही म्हणजेच की बघा काही समस्या आढळल्या तर हा जो ईमेल आहे आणि हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यावरती संपर्क साधू शकाल. आता बघा परीक्षा शुल्क जर बघितलं खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, अनाथ व मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फी चार्ज आहे आणि ही जी परीक्षा शुल्क आहे ते ना परतावा असणार आहे आणि माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं पदाचे नाव व कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क म्हणजेच की बघा रिक्त पदांचे तपशील जे आहे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार किती रिक्त जागा आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा पहिले जे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी जर बघितलं पदाची अर्हता व पात्रता तर यामध्ये देण्यात आलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हणजेच की बघा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर बघा यासाठी जर बघितलं तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे.
त्याच खाली जर बघितलं तर बघा उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क जी पोस्ट आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा पदाची अर्हता व पात्रता जे की बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला यामध्ये लागणार आहे. सोबतच बघा तुम्हाला जर बघितलं तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशमन प्रणेता आणि या चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर किंवा बघा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी जर बघितलं 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तुम्ही इथे बघू शकाल. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही पी बघितली नसेल, तर बघा ही जी पी आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपच्या जे लिंकची चॅनल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा पदाचे नाव व गट सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क या पदासाठी जर बघितलं शैक्षणिक अर्हता तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि यामध्ये पण बघा तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव जो आहे तुम्हाला इथं मागण्यात आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकाल. त्याच खाली जर बघितलं शारीरिक पात्रता पण तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला उंची महिला उमेदवारासाठी किती उंची लागणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी जर बघितलं तर बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका म्हणजेच की बघा सिव्हिलचा डिप्लोमा किंवा बघा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला असेल सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तर ते या पदासाठी म्हणजेच की पात्र असणार आहेत. त्यानंतर जर बघितलं तर बघा स्वच्छता निरीक्षक या पदासाठी जर बघितलं शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पशुधन पर्यवेक्षकसाठी जर बघितलं तर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच की बघा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. बघा या पदासाठी जर बघितलं तर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव मागण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा चालक, यंत्रचालक म्हणजेच की ड्रायव्हर, ऑपरेटर या पदासाठी जर बघितलं पदाची अर्हता व पात्रता तर बघा यासाठी जर बघितलं 10वी उत्तीर्ण, त्यानंतर बघा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा प्रगत पाठ्यक्रम म्हणजेच की ऍडव्हान्स कोर्स पूर्ण असावा. त्याच खाली जर बघितलं वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आणि जड वाहन चालक म्हणून बघा 3 वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी पण बघा तुम्हाला 3 वर्षे कामाचा अनुभव मागितला आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा उद्यान सहाय्यक गटकची पोस्ट आहे. यासाठी जर बघितलं पदाची अर्हता तर मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी आणि या पदासाठी पण बघा 3 वर्षाचा अनुभव जो आहे तुम्हाला इथं मागण्यात आलेला आहे. अनुरेखक या पदासाठी जर बघितलं तर बघा 10वी त्यासोबत बघा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक, आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, मराठी भाषे ज्ञान आवश्यक. या पदासाठी बघा तुम्हाला इथं 10वी उत्तीर्ण सोबतच बघा तुम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक किंवा बघा आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. अग्निशामक या पदासाठी जर बघितलं तर बघा एसएससी उत्तीर्ण आणि त्याच खाली जर बघितलं 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम, प्रगत पाठ्यक्रम म्हणजेच की ऍडव्हान्स कोर्स पूर्ण असल्याचा जे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. सोबतच बघा तुम्हाला इथे शारीरिक पात्रता जर बघितली अग्निशामक या पदासाठी तर उंची जी आहे 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांची जी आहे 157 सेंटीमीटर उंची असायला हवी. त्याच खाली बघा वजन बद्दल आणि छाती जी आहे साधारण किती पाहिजे त्याच्याबद्दलची संपूर्ण जी माहिती तुम्ही इथे बघू शकाल. रोखपाल या पदासाठी जर बघितलं तर बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच की बघा बीएससी ची पदवी जी आहे इथं मागण्यात आलेली आहे. आता बघा मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. बघा वाणिज्य शाखेची पदवी सोबतच बघा 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट याचे जे वाणिज्य प्रमाणपत्र किंवा बघा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर बघा अशा प्रकारे जर बघितलं तर बघा प्रत्येक पदानुसार तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागते याच्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा त्या संबंधित बघा सर्वसाधारण सूचनाबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घेसाल. त्याच खाली जर आलो तर बघा वयोमर्यादाबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे जे की बघा किमान 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं 38 वर्ष आणि त्याच खाली जर बघितलं जे काही कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांच्यासाठी जर बघितलं तर एज रिलॅक्सेशन नुसार तुम्हाला इथं एज लिमिट बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघून घेसाल.
त्यानंतर जर बघितलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये आणखी काय-काय माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण जे महत्त्वाच्या सूचना आहे, ज्या अर्ज करायच्या वेळी तुम्ही बघा हे संपूर्ण सूचना वाचून घेसाल. जेणेकरून बघा अर्ज भरण्याच्या वेळी तुमच्याकडून काही चुकी व्हायला नको आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा निवड पद्धतबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघून घेसाल. आता बघा उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. म्हणजेच की बघा गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 50% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांचे किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यावे. आता बघा ही जी भरती आहे ती कोण कंडक्ट करणार आहे तर बघा IBPS मार्फत जर बघितलं ही जी भरती आहे ती कंडक्ट केल्या जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याच खाली जर बघितलं तर संपूर्ण जी माहिती आहे म्हणजे की बघा अर्ज, अर्हता इत्यादी यामध्ये याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं आपण याच खाली तर बघा परीक्षा याबद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे. जे की बघा परीक्षेसाठी बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायाची प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेला किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील. प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण जे आहे 200 व परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. परंतु अग्निशामन सेवेतील उप अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक यंत्रचालक व अग्निशामक या संवर्गाचे परीक्षेचे गुण 100 व परीक्षेचा कालावधी 1 तास राहील. तसेच शारीरिक व मैदानी चाचणीकरिता 100 गुण असतील. अशा प्रकारे जर बघितलं तर जे पदांची नावं आहे आणि जे परीक्षेचा कालावधी आहे, कोणकोणते विषय आहे यामध्ये इथं माहिती देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण बघितलेली आहे या भरती संदर्भातील. आता बघा ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत या भरती संदर्भातील माहिती मिळाली नसेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट बघत आहात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून बघा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या भरती संदर्भात माहिती देऊ शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.